मँग्रोव्ज तीव्राची जंगलं ही आपल्या शहराचा ऑक्सिजन आहे, ते आपल्या शहराचे रक्षण करते आहेत. म्हणून त्यांना जपलं पाहिजे या उद्देशानं या ठिकाणी मँग्रोव्ह सोल्जर संस्था गेल्या 271 आठवडे सतत हे मँग्रोव्हमध्ये आहे ती साफसफाई करत असते. मी सध्या नेरूळ खाडी या ठिकाणी आहे. तुम्ही पाहताय की मोठ्या संख्येने आहेत ते हे सोल्जर आहेत, ते मँग्रोव्हच्या जंगलामध्ये, तीव्राच्या जंगलामध्ये ही साफसफाई करतात. मोठ्या प्रमाणामध्ये जो काही कचरा असेल या संपूर्ण मुंबईमधला, नवी मुंबईमधला जो समुद्राच्या मार्गे खाडीच्या जो येतो आणि ह्या मँग्रोव्हमध्ये अडकतो, ते संपूर्णपणे साफ करायचं काम हे गेली 271 आठवडे म्हणजेच प्रत्येक रविवारी हे संपूर्णपणे ही साफसफाई मोहीम ही नवी मुंबईमध्ये सुरू असते. आणि नवी मुंबईतल्या वाशी, खारघर, नेरूळ, CBD या संपूर्ण पट्ट्यातला जो काय खाडी किनारा आहे तो साफ करायचं मोठं काम आहे हे मँग्रोव्ह सोल्जरच्या माध्यमातून केलं जातं. आणि यासाठी आहे ते जवळपास आत्ता पण 1 लाखाच्या वरती स्वयंसेवकांनी या साफसफाई मोहीममध्ये आहे तो या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे आपण पाहतो की कशा पद्धतीने या ठिकाणी नेचर वाचवण्यासाठी, निसर्ग वाचवण्यासाठी ही मोहीम आहे ती जोरदार या ठिकाणी राबवली जाते. 271 आठवडे सलग ही मोहीम सुरू आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी धर्मेश बिराय आहेत की हे यांच्या माध्यमातून आहे ती ही संपूर्ण मोहीम आहे ती राबवली जाते. सर, काय म्हणाल, किती दिवस झाले, कशी ही मोहीम सुरू आहे? 15 ऑगस्ट 2020ला आम्ही हा मोहीम स्टार्ट केला, कांदळवन स्वच्छता अभियान. कांदळवन हे शहरातले एक रक्षण करणारे सुरक्षा रक्षक आहेत, कवच आहे. म्हणजे आपण MMR रिजन म्हणजे मुंबई किंवा नवी मुंबई, ठाणे जसे आपण शहरामध्ये राहतो, खूप वेळा असा होतो की समुद्रामध्ये मोठमोठे तुफान येतात, आपल्याला कळत नाही. तर हे सायलेंटली आपल्या शहराचं रक्षण करतात. खूप सारे मोठे वेव्स येतात किंवा सुनामीसारखी सिच्युएशन येते, त्यावेळेला हे प्रोटेक्ट करतात. हे सायलेंट आहेत म्हणून कदाचित त्यांची आपल्याला किंमत जास्त माहीत नाही. बरेच लोक इथे येतात, लाखोपर्यंत लोक इथे जॉईन झालेले. खूप लोकांना कांदळवन काय आहे माहीत नाही, आपण शहरात राहतो पण माहीत नाही. ह्या मोहिमेमधून ॲटलिस्ट जनजागृती होते लोकांमध्ये. कांदळवन का गरजेचं आहे, आज अप टू 5% कार्बन ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी ह्या कांदळवनामध्ये आहे, जे इतर झाडांमध्ये नाही आहे. आज इतका हेवी रिच बायोडायव्हर्सिटी आपल्याकडे आहे. खूप वन्यजीव आहेत, मुंगूस आहे किंवा कोल्हे आहेत, जे गोल्डन जॅकल बोलतात, ह्या पट्ट्यामध्ये आहे. किंवा खूप सारे माशांचा प्रकार आहेत. आणि माशांचा अंडी घालल्यानंतर ह्यांचा सेफ झोन मानला जातो. म्हणजे आतमध्ये समुद्रामध्ये शिकार होतो म्हणून ते छोटे पिल्ले ह्यामध्ये ते वाढत असतात. त्यांचा हे नर्चरिंग ग्राउंड आहे. त्याप्रमाणे ह्या कांदळवनाचं खूप महत्त्व आहे आपल्यासाठी. पण हे लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचं आहे. आणि आज हे कचऱ्यांमुळे खूप त्यांचा अधिवास धोक्यात आलेला आहे. म्हणजे जे वन्यजीव आहेत किंवा कांदळवनांचे जे प्राणी आहे, प्राणी जीवन आहे, त्यांना कुठे ना कुठेतरी ॲक्वा लाईफला धोका निर्माण होत आहे ह्या कचऱ्यांमध्ये. ह्या कचऱ्यांमध्ये खूप साऱ्या प्रकारचा कचरा आहे, खूप. म्हणजे मेडिकल वेस्टपासून मेडिसिन, कॉस्मॅटिक्स, घरातले ग्रॉसरीज किंवा इतर छोटे आज छोटे ते पेय येतात, ते पेप्सी टाईपवाला किंवा फ्रुटीज असतात किंवा छोटे 100 mlचे बॉटल्स असतात जे पॅकेजिंगवाले असतात. मग ते कोक असेल, पेप्सी असेल किंवा पेपर बोट असेल, असे बरेच प्रकार आहेत. मी नावं ह्याच्यामुळे घेतो कारण का ते आतमध्ये सापडतात आणि हे खूप धोकेदायक आहे. तर कुठे ना कुठेतरी हे जे बनवणारे लोक आहेत त्यांनाही ह्यावरती थोडासा अभ्यास करणे गरजेचं आहे. सस्टेनेबिलिटी फक्त ऑफिसपुरती मर्यादित न राहून कुठे ना कुठेतरी रियालिटी बघायला पाहिजे. आज लाखो लोक ह्या मोहिमेमध्ये जोडले जातात आणि येऊन एक्सपिरियन्स करत आहेत. तर कुठे ना कुठेतरी त्यांना हे येऊन स्वतःहून पाहायला पाहिजे की आपल्या ब्रँडचा काय व्हॅल्यू आहे. कचऱ्यांमध्ये आज त्यांचा ब्रँड मिळतो आहे, आज समुद्रामध्ये मिळतो आहे आणि समुद्री जीवांना धोका आहे. आणि हे नागरिकांकडनंच केला जातो आहे कुठे ना कुठेतरी. तुम्ही गेली 271 आठवडे सतत साफसफाई करत आहात. किती टन कचरा आहे तुम्ही गोळा केलेला आहे आणि याच्यामध्ये याला कारणीभूत लोकच आहेत का? म्हणजे कुठून हे सगळे येत आहे? लोकच आहे. मी लोकांना दोष देईन कारण का आज 11 वर्षे झालं आता स्वच्छ भारतला आपण बोलतो. 2014ला मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी स्वच्छ भारत म्हणून अनाऊन्स केला होता. माझं म्हणणं आहे प्रत्येक भिंतीवरती, प्रत्येक खाद्यपदार्थांवरती स्वच्छ भारतचा टॅग आहे. आपल्या देशामध्ये 65 ते 70% लोक एज्युकेटेड आहेत आणि असा एकही घर नाही की ज्या घरामध्ये एकही माणूस एज्युकेटेड नाही आहे. तर प्रत्येक घरामध्ये जर एज्युकेटेड माणूस, मग एज्युकेशन गेलं कुठे? आज हजारोमध्ये, लाखोमध्ये पेन्स मिळतात, म्हणजे सिंगल यूज पेन असतात ना, ते मिळतात. घरातल्या इतर म्हणजे ज्या गोष्टी आपण यूज करतो सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे कुठे ना कुठेतरी अवेअरनेस तर हा एक भाग आहे. पण माणूस बोलतात ना की
यूज टू झालेला आहे. कचरा आहे ना फेकून द्या, आपलं घर साफ आहे ना, बाहेर फेकून द्या. ट्रेनमध्ये येताना रोज माझं भांडण होतं. लोक खातात आणि विटीला चढले की मस्जिद किंवा सँडल्सपर्यंत त्यांचा पॅकेट संपतो, बाहेर फेकून देतात. बोलल्यानंतर ते भांडतात अंगावर. माझं म्हणणं आहे, हा माझा देश आहे ना, आपण आपलं घर जसं आहे तसंच हा पृथ्वी पण आपला देश आहे, आपलं घर आहे. जोपर्यंत हा बाहेरचा एरिया आपलं घर असं समजणार नाही, तोपर्यंत ही काय सॉल्व्ह होणारी ही नाही आहे गोष्ट. तुम्ही गेले किती दिवस झाले हे करतात? किती स्वयंसेवकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे? 271 आठवडे झाले. 15 ऑगस्ट 2020ला स्टार्ट झाला होता कोविडमध्ये. ते हे छोटासा एक परिसर होता. मी जस्ट सहज एक फिरायला आलेलो असा मित्रांबरोबर. चोरी आलेलो, कारण का कोविडमध्ये बाहेर जायला मिळत नव्हतं. आणि त्यावेळेला जाणवलं की खूप कचरा आहे आणि त्यावरती क्रॅब त्या थर्माकॉलवरती फिरत होता. तर मला कुठेतरी असं जाणवलं की हे ह्यांचा अधिवास कुठेतरी प्रॉब्लेममध्ये हा त्यांचा अधिवास नाही आहे. त्यानिमित्ताने मी हे सुरुवात केलं आणि आजपर्यंत लाखो लोक जॉईन झालेले आहेत. विविध संस्था आहेत, NSS विद्यार्थी आहेत, नवी मुंबई MMR रिजनचे भरपूर कॉलेजेस येतात, मुलं येतात. बऱ्याच संस्था आहेत, इवन ओडिशामधून पण लोक येतात, नाशिक, सांगली, सातारा. ज्यांना कळतं, म्हणजे आम्ही खूप मोठा रीच नाही आहे, पण माझ्या पेजवरती जे माझे मित्रमंडळ आहेत ते कनेक्ट आहेत, ते बघतात आणि त्यांना क्युरियोसिटी निर्माण होते की काय नक्की हे जंगलामध्ये जाऊन करतात. तर ते येऊन सहभाग घेतात आणि सहभाग घेतल्यानंतर त्यांना जाणवतं की त्यांना माहिती पण मिळतं की बाबा कांदळवन हे खरंच जगवण्याचा, वाचवण्याचा गरज आहे. त्याप्रमाणे ते खूप लोक सहभागी होतात. पुण्यावरून आपण ओडिशामध्ये एक ग्रुप आहे, ते पण येऊन गेले आणि आता ते त्यांचा रिजनमध्ये भितरकनिकाला करतात. तर अशा प्रकारे लोक जॉईन आहेत आपल्याला. सर, याच्यामध्ये आता तुम्ही जे काही तुम्हाला कचरा या ठिकाणी भेटतोय, ते जर रिसायकल होऊ शकतं का किंवा होतंय का? इथून ज्या काही कोस्टलमधनं जे कचरा निघतो ते आपली नवी मुंबई महानगरपालिका घेऊन रितसर इथून व्यवस्थित घेऊन जातात. पण सांगायचं, आत्तापर्यंत आम्ही खूप साऱ्या रिसायकलर बरोबर बोललो, जे ह्याचा रिसायकल करून काही वेगळ्या गोष्टी बनवतील. पण त्यातला हार्डली 30% मी म्हणेन, म्हणजे माझ्या अभ्यासाप्रमाणे 30-35% रिसायकलेबल असतो. बाकी गोष्टी रिसायकल होऊच शकत नाही, कारण का वर्षानुवर्ष या सागरामध्ये, आपल्या समुद्रामध्ये त्याची जी स्ट्रेंथ असते ती संपलेली असते. थर्माकॉल घ्यायला कोण थर्माकॉल रिसायकलर तयार नाही. प्लास्टिक आहे, कितीतरी वर्ष आहे, त्याचा स्ट्रेंथ कमी झालेली आहे, ते कोणी घ्यायला तयार नाही. तर असा बराच प्रकार आहे की, आणि हे चॅलेंजेस आहेत. आय थिंक हे गव्हर्नमेंट लेवल आणि जे रिसर्च एजन्सीज आहेत ह्यांना ह्यावरती काहीतरी पर्याय शोधायला पाहिजे की बाबा ह्या कचऱ्याला काहीतरी 100% रिसायकल होणे गरजेचं आहे आणि व्हायला पाहिजे, अशी मला इच्छा वाटते. आता हे अभ्यासाचा भाग आहे. जे ह्या विभागामध्ये अभ्यास करतात त्यांनी हे थोडासा काम करणे गरजेचं आहे. नक्की ना, आपण पाहतो की कौतुकास्पद हे काम आहे. सलग 271 आठवडे हे करणं आणि याच्यामध्ये 1,00,000च्या वरती स्वयंसेवकांनी भाग घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये यातनं कचरा निघतोय. तो कचरा काढायचं काम ही संस्था करते आणि त्याच्यामुळे कुठेतरी जैवविविधता आहे, मासे असतील, खेकडे असतील किंवा या मँग्रोव्हबरोबर इतर वनस्पती आहेत की त्यांना या ठिकाणी जो धोका निर्माण झाला होता, तो या ठिकाणी धोका आहे तो कमी करण्याचा प्रयत्न आहे, तो आहे या संस्थेच्या माध्यमातून होताना दिसतोय. आणि नक्कीच आता याच्यामध्ये आता इतर लोकही सहभाग घेताना यामध्ये पाहायला मिळत आहेत. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. अभिजित, तू इकडे साफसफाईला येतो, किती वर्ष आलं तू येतो आणि काय वाटतं हे सगळं साफ करताना? मुझे यहाँ पे अभी 1 साल हो गया है, 50+ ड्राइव्स हो चुके हैं मेरे। मुझे सबसे पहले तो इसका कोई आइडिया नहीं था, मैंग्रोव्स क्या है कुछ भी नहीं पता था जब मैं स्टार्टिंग में यहाँ पे आया था। फिर जब यहाँ पे मैं आया, एक्चुअली बहुत गंदा लगा था, क्योंकि मैं जो फैमिली में बड़ा हुआ हूँ, हम लोग को हमेशा क्लीनलीनेस सिखाया गया था। तो जब यहाँ पे मैं आया तो बहुत बुरा लगा सबसे पहले, क्योंकि सबसे पहले बेसिक चीज़ें जैसे कि दूध के पैकेट्स, नॉर्मल थैली, जो वेजिटेबल के लिए हम बैग्स लेके जाते हैं, वो मेडिसिन, सिरिंजेस, ये सब पड़े रहते थे। एंड ये सब देख के इतना बुरा लगता है, क्योंकि ये बेसिक चीज़ है जो लोगों को ज़रूरत होती है। ये सब चीज़ें हम लोग सब कोई यूज़ करता है एंड उसको ऐसा फेंक देते, तो फिर वो अच्छी बात नहीं है ना। हर चीज़ का एक प्रॉपर डिस्पोजल सिस्टम बना है, तो हमें वो उस हिसाब से रेस्पॉन्सिबली यूज़ करना चाहिए, जो नहीं करते। तो बेसिकली मुझे ये लगता है कि इसका अवेयरनेस और ज़्यादा होना चाहिए एंड लोगों को इस पर एक्ट करना चाहिए। ये सब कचरा निकालने से क्या फ़ायदा हो रहा है? मतलब सब कचरा निकालने से जितना हम लोग तो कचरा निकाल रहे उतना कचरा आ रहा है, बट अगर ये कचरा नहीं निकाला तो वो इतना ज़्यादा बढ़ जाएगा कि एक दिन वो मंदिर दिखेगा ही नहीं। तो एक तो कचरा तो हट ही रहा है, बट उससे जैसे अभी स्टूडेंट्स आ रहे हैं, दूसरे यहाँ से लोग आ रहे हैं, तो उससे अवेयरनेस बढ़ रहा है। यहाँ पे अभी इंटरव्यूज़, पॉडकास्ट होते हैं, तो और भी रीच बढ़ता है, और भी लोग आते हैं। यहाँ पे इन्होंने 5-10 लोगों में स्टार्ट किया था, अभी 300-400 लोग आते हैं यहाँ पे हेल्प करने के लिए। तो इससे मुझे ये होता है कि अवेयरनेस बढ़ता है एंड एक रीच बढ़ता है।
ओमकार तू इकडे आलेला आहे, साफसफाई केलेली आहे, काय सगळं दिसतं तुला या खाडीमध्ये? आपण सगळी म्हणजे माणसं आहेत ना, छोटा छोटा कचरा असतात घरात, नाहीतर कुठलं डेकोरेशनचे साहित्य ते आहेत ना, मीन्स कचऱ्याच्या डब्यात, नाहीतर काय काय मी बघतो जास्त करून तर माणसं अशीच रोडच्या बाजूला माझ्याकडे तर मी त्याला राऊंडला घेऊन जातो तर माणसं अशीच कचरा फेकताना दिसतात इथं तिथं. आणि तो जेव्हा आहे ना सिवर्समध्ये जातो तेव्हा तो डायरेक्ट ओशनला कनेक्ट होतो आणि ओशनमधून ते हाय टाईड म्हणून इथं येतो डायरेक्ट ते पाण्याच्या प्रेशरमुळे. आता आपण इथं साफ करतो एवढा कमीत कमी 1000 टन कचरा साफ केलेला आहे आत्तापर्यंत, मीन्स लॉकडाऊनपासून आत्तापर्यंत. आणि अजून समुद्रामध्ये किती आहे ते आपल्याला माहीत नाही, पण आपण प्रयत्न करत राहतो इथं साफसफाई करायला. किती वनस्पती आहेत किंवा कसा फायदा होतो या सगळ्या साफसफाई? इथं जास्त करून म्हणजे साफसफाई केली ना आपण तर इथं क्लीन एन्व्हायरमेंट राहील, ओशन क्लीन राहील. सगळ्यात महत्त्वाचं ओशन आहे, कारण ओशनपासून सगळ्यात जास्त ऑक्सिजन ओशनपासून भेटतं. आणि इथं बर्ड्स लाईफ पण आहे, ते पण मीन्स सेफ राहतात कचरा काढण्यापासून. तू तर साफसफाईला येतो, काय वाटतं म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर? पाहिल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा आलो इथे साफसफाईला तेव्हा खूप कचरा होता. तर या एरियामध्ये तर खूप कचरा होता आणि जो आम्ही एरिया साफ करतो त्याच्यात तर खूप कचरा होता. तर नंतर पहिलं वाटत होतं की एवढा कचरा कुठून येत असेल. मग नंतर कळालं सगळे आपणच गलती करतो, आपणच टाकतो सगळीकडे कचरा आणि तो इथे येऊन ह्यांच्यामध्ये बसतो आणि ह्याच्यामुळे आपल्यालाच प्रॉब्लेम होते. मग पहिल्या दिवशी तर खूप कचरा होता, आता फुल साफ झालेलं आहे इथे. खूप चांगलं वाटतं हे पाहून. काय हे होतं ना, काय लोकांनी केलं पाहिजे, अवेअरनेस केलं पाहिजे? लोकांनी कसं अवेअरनेस झालं पाहिजे ही कचराच नाही म्हणून? तेच की आता मँग्रोव्ज आहे. मँग्रोव्ज आपल्याला सगळ्यात जास्त ऑक्सिजन पण प्रोव्हाइड करतो आणि ते आपल्याला फ्लड जे पाणी भरतं वरती त्याच्याने पण वाचवतो. मग एक अवेअरनेस असायला पाहिजे की त्यांच्यामध्ये कचरा फसल्यावर ते करणं काम थांबवतील जे आपलं काम आहे त्यांना वाचवणं. मग ते अवेअरनेस सगळ्यांना पसरायला पाहिजे की हे जे फॉरेस्ट सोल्जर्स आहेत आपण आणि नंतर मँग्रोव्ज आहेत त्यांना वाचवायला पाहिजे. मग ते आपल्याला वाचवतील. मग त्यांची सुरक्षा आपली जबाबदारी आहे असं. मॅडम तिथे साफसफाईला येते, किती दिवसापासून येते, काय वाटतं हे सगळं साफ करताना? सर तर पहिल्यांदा जेव्हा मी आली तेव्हा बघितलं तर मला शपथ सांगते मला वाटलं पण नाही इतका कचरा असेल. कारण आपण असं बघतो रस्त्यावर तर सगळं स्वच्छ वाटतं, पण नाही. ॲक्च्युली आपल्याला अजून खूप काय काय करायची गरज आहे. आणि अजून असं जसं आम्ही तरुण मुलं आहोत, ही नवीन पिढी आहे, तर आम्हाला एस्पेशली एक स्टेप पुढे जाऊन हे करायला पाहिजे आणि लोकांमध्ये अवेअरनेस पण करायला पाहिजे ह्याबद्दल. एवढा कचरा बघतो, कुणाची चुकी आहे, म्हणजे लोकांची कशी चुकी आहे? हो, लोकांची चुकी आहे. कारण की ती लोकं जसं की डस्टबिन आहे, जर तुम्हाला नाही दिसला कुठे कचऱ्याचा डब्बा तुम्ही बॅगेत पॉकेटमध्येही ठेवू शकता. ही सिम्पलशी एक गोष्ट आहे, ही एक सिविक सेन्स आहे जी इंडियामध्ये अजूनही फॉलो नाही होते एवढ्या वर्षांनंतर पण इंडिपेंडन्सच्या. जसं की आता मलाही कधी कचरा असतो माझ्याकडे आणि कचऱ्याचा डब्बा नाही तर मी ठेवते माझ्याकडे, नाही तर कचऱ्याच्या डब्यात टाकते. दॅट इज द सिम्पल थिंग दॅट यू आर सपोज टू डू. पण ते नाही होत लोकांचं आणि ते अवेअरनेस पण कुठे ना कुठे कमी पडत आहे. त्याच्यामुळे हे आज होत आहे. आणि मॅनग्रोव्ज एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या नेचरचा. ह्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटतो, 4 टाईम्स जास्त भेटतो. तर हे खूप गरजेचं आहे करणं. तू 1 वर्षाला इथे येते, काय वाटतं तुला, म्हणजे काय फील होतंय? म्हणजे मी 1 वर्षापासून येते आहे, तर पहिली गोष्ट तर हेच आहे की दर दिवशी कचरा येतोच. दर आठवडे मी येते, दर आठवडा कचरा वाढतोच इथे. आणि ते खूप बघून चांगलं नाही वाटत की दर आठवडा आम्ही येतो, कचरा साफ करतो, तरी पण ते वाढतच चाललं आहे. म्हणजे इतका अवेअरनेस करून, लोकांमध्ये एवढं सगळं करून पण अजूनही गोष्ट होत आहे. तर आम्ही तरुण पिढी आम्ही हे प्रयत्न करतो आहे की आम्ही जास्तीत जास्त हे पसरवू आणि तुमच्या माध्यमातून पण हे पसरवू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.